श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या आर्थिक अडचणीतून, मानसिक तणावातून आणि नशिबाच्या विरोधातून जात आहात, ते आता कायमचे संपणार आहे. ग्रहाच्या चालीत असा एक दुर्मिळ बदल होत आहे, जो येत्या 5 जुलैपासून तुमच्या आयुष्यात एक मोठी कलाटणी देणार आहे. आकाशमंडळात 5 जुलैनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ खगोलीय घटना घडत आहे, जी थेट तुमच्या कन्या राशीच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी असलेला बुध ग्रह आता आपल्या मित्र ग्रहाच्या प्रभावाखाली येऊन अत्यंत बलवान स्थितीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुध आपली स्थिती बदलतो, तेव्हा तो तुमची बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमता यांना एक वेगळीच धार देतो. गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्या द्विधाप मनस्थितीत होतात, ज्या कामामध्ये तुमचे लक्ष लागत नव्हते, ती सर्व स्थिती आता बदलणार आहे. आता तुमचा गोंधळ संपून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या मोठ्या उद्दिष्टाकडे स्पष्टपणे पाहता येईल. केवळ बुधच नाही, तर इतर ग्रहाची बदलती चाल तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान जागृत करत आहे. 5 जुलैचा सूर्योदय तुमच्यासाठी एक असा ऊर्जेची सुरुवात घेऊन येत आहे, जिथे तुम्हाला कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आजवर तुम्ही इतरांसाठी खूप काही केले, पण तुम्हाला मिळणारा मान किंवा परतावा अपेक्षापेक्षा कमी होता. परंतु आता ही तिथी पूर्णपणे बदलणार आहे. ग्रहाच्या या विशेष स्थितीत तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचे योग निर्माण होत आहेत. आणि विशेष म्हणजे तुमच्या राशीत निर्माण होणारा हा बुधादित्य योग तुम्हाला आर्थिक ध्येय मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 जुलैनंतर तुम्हाला केवळ नशिबाची साथ मिळणार नाही, तर तुमच्या अंतर्ज्ञानात प्रचंड वाढ होईल. तुम्हाला एखाद्या निर्णयाची अचूक निवड करणे सोपे जाईल. तुमच्या कुंडलीतील हा बदल असा आहे की तुम्ही ज्या कामाची निवड कराल, त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त असेल. हा काळ तुमच्यासाठी एक वॉकिंग पिरियड म्हणून नसून रनिंग पिरियड आहे. त्यामुळे आता भीती आणि संकोच सोडून द्या. ग्रहाची ही बदलती स्थिती तुमच्या आयुष्यातील त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला नष्ट करत आहे, जी तुम्हाला प्रगती करण्यापासून थांबवत होती. आता तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने पुढे जाण्यास सज्ज झाला आहात. नशीब बदलण्यापूर्वी ब्रह्मांड कधीही थेट बोलत नाही, परंतु ते आपल्याला काही संकेत देते, जे समजून घेणे महत्त्वाचे असते. गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडले आहेत का, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले असेल? पहिला महत्त्वाचा संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला अचानक जाग येणे आणि त्यानंतर मनात वेगळा शांततेचा अनुभव येणे. जर तुम्हाला शांत झोप लागल्यानंतरही अचानक जाग येत असेल आणि मन प्रसन्न वाटत असेल, तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ग्रहाचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे आणि तुम्ही एक नवीन सकारात्मक प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे आहात. दुसरा गूढ संकेत म्हणजे स्वप्नात एखादे पुरातन मंदिर, वाहणारे स्वच्छ पाणी किंवा जमिनीचा कोणताही भाग, उदाहरणार्थ शेत किंवा खणलेले खोदकाम दिसणे. कन्या राशीच्या लोकांसाठी हे संकेत अत्यंत शुभ मानले जातात. हे स्वप्न सूचित करते की तुमच्या आयुष्यातील ज्या गोष्टी बऱ्याच काळापासून स्थिर होत्या किंवा ज्यामध्ये प्रगती होत नव्हती, ते आता वेगाने पुढे सरकणार आहेत. हे केवळ एक स्वप्न नसून तुमची कुलदेवता किंवा तुमच्यावर असलेली देवी कृपा तुम्हाला सूचित करत आहे की आता तुमची कठीण काळ संपण्याची वेळ आली आहे आणि तुमची कष्टाची फळे मिळण्याची वेळ जवळ आली आहे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा अचानक संपर्क होणे किंवा अशा ठिकाणाहून अचानक बोलवणे येणे, जिथे तुम्हाला खूप दिवसापासून संधी हवी होती. अनेकदा आपण याला योगायोग म्हणतो, पण हे योगायोग नसून तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहेत. जर तुम्हाला यापैकी एखादा जरी संकेत गेल्या काही दिवसात जाणवला असेल, तर समजून घ्या की तुमची प्रगती आता कोणाच्याही रोखण्याने रोखली जाणार नाही. आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? जर हो, तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम बुधाय नमः लिहून सकारात्मकतेची साक्षता द्या. आता आपण त्या विषयावर बोलूया, जो तुमच्या यशाच्या वाटेत एक अदृश्य भिंत बनून उभा आहे. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने खूप हुशार आणि विवेकी असतात, पण तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा बाहेरचे लोक नसून तुम्हीच
स्वतःचे मन आहे. तुमचा पहिला अदृश्य शत्रू म्हणजे अतिविचार करणे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा इतका खोलवर विचार करता की कृती करण्याआधीच तुम्ही मानसिक थकवा अनुभवतात. बऱ्याचदा संधी तुमच्या समोर असते, पण हे योग्य आहे का? असं केलं तर काय होईल? या विचाराच्या चक्रात तुम्ही ती संधी हाताने गमावून बसता. दुसरा शत्रू म्हणजे तुमचा परफेक्शनचा हव्यास. तुम्हाला वाटते की प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट झाली पाहिजे. पण लक्षात ठेवा, या जगात कोणतीही गोष्ट 100% परफेक्ट नसते. एखादे काम सुरू करण्यापूर्वीच ते पुनर्वासात जाण्याची अपेक्षा केल्यामुळे तुम्ही काम पुढे ढकलत राहता. हा परफेक्शनचा हव्यास तुमच्यासाठी प्रगतीचा शत्रू बनला आहे. 5 जुलैनंतर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला विचार करण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त भर द्यावा लागेल. नियती तुम्हाला यश देण्यास तयार आहे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पाऊल उचलत नाही तोपर्यंत यश दारापर्यंत येणार नाही. तिसरा आणि महत्त्वाचा अडथळा म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे. तुमच्याकडे अपार बुद्धिमत्ता आहे, पण बऱ्याचदा तुम्हाला वाटते की मी हे करू शकेल का? हा आत्मविश्वास नसणे तुमच्या प्रगतीची गती मंदावतं. 5 जुलैनंतर ग्रहाची स्थिती तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देत आहे. स्वतःच्या चुकांना सुधारण्याची संधी आता तुम्हाला मिळत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा अदृश्य शत्रू म्हणजेच अनावश्यक विचार आणि आत्मविश्वासाचा अभाव दूर कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व कामांना आपोआप वेग येईल. आता वेळ विचाराची नाही, तर धाडसाची आहे. तर आता त्या 3 क्षेत्राबद्दल बोलूया, जिथे 5 जुलैनंतर तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळताना दिसेल. पहिली मोठी बातमी तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या अनेक महिन्यापासून नोकरीत किंवा व्यवसायात जे अडथळे येत होते ते आता एकाने दूर होणार आहेत. तुमच्या बुद्धीचा आणि मेहनतीचा वापर करून तुम्ही घेतलेले निर्णय आता फळाला येणार आहेत. विशेषतः जे लोक सर्जनशील किंवा तांत्रिक क्षेत्रात आहेत त्यांना त्यांच्या वरिष्ठाकडून किंवा ग्राहकाकडून विशेष कौतुक मिळेल. तुमची कामाची पद्धत बदलल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि पदोन्नतीचे किंवा नवीन मोठ्या संधीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे. अडकलेले पैसे मिळवण्याचे योग निर्माण होत आहेत. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा बुध तुम्हाला अशी बुद्धी देईल ज्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळून बचत करण्याकडे प्रवृत्त व्हाल. तुमच्या आर्थिक नियोजनातील चुका सुधारल्यामुळे तुमच्या बँक खात्यात स्थिर वाढ होताना तुम्हाला स्वतःला जाणवेल. कर्जाची चिंता असेल तर ती कमी होण्यासाठी काही नवे मार्ग तुम्हाला सापडतील, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल. गेल्या काही काळात कुटुंबात किंवा नात्यामध्ये जे संवादहीनतेचा किंवा वादाचा काळ होता तो आता कायम निवळणार आहे. तुमच्या राशीवर असलेल्या शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील. घरात एखादे मंगल कार्य किंवा आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियजनाशी असलेले तुमचे संबंध अधिक घट्ट आणि विश्वासाचे होतील. थोडक्यात सांगायचे तर 5 जुलैनंतरचे दिवस तुमच्या करिअरला बळकटी, खिशात पैशाची साथ आणि घरात आनंदाची बरसात घेऊन येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, एवढे चांगले दिवस येत आहेत तर काळजी कशाची? मित्रांनो, कोणताही सुवर्णकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असते. 5 जुलैनंतर येणारा पहिला बुधवार तुमच्यासाठी एक छोटीशी परीक्षा असू शकतो. या दिवशी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा कोणाशीही वाद घालणे टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. कन्या राशीची प्रवृत्ती असते की ते खूप लवकरात लवकर विश्वास ठेवतात. पण या काळात स्वतःच्या विवेकाचा वापर करा. थोडक्यात सांगायचे तर सावध राहा, पण घाबरू नका. तुमच्या समोर येणारी संधी ओळखूनच पाऊल टाका. आता या सर्व नशिबाच्या बदलाला आणि सकारात्मकतेला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण रामबाण उपाय मी तुम्हाला सांगत आहे. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे रोज सकाळी बाप्पाला 2 दुर्वा अर्पण करायला विसरू नका. तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कपाटात एखादी छोटी गणपतीची मूर्ती किंवा बुध यंत्र ठेवा. बुधवारी शक्य असल्यास मुगाची डाळ
किंवा हिरवी वस्तू गरजूंना दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह शांत होईल आणि तुमची निर्णय क्षमता वाढेल. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुम्हाला यश मिळवून देण्यास मदत करेल. कन्या राशीच्या लोकांनो, ग्रहाची ही बदलती चाल तुम्हाला केवळ पैसा आणि मान-सन्मान देणार नाही, तर तुमच्या मनातील सर्व अस्वस्थताही कायमची दूर करेल. तुम्ही आता एका नवीन आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाच्या मागे धावणार आहात. विशेषतः जे तरुण करिअर घडू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. लक्षात ठेवा, नशीब नेहमी धाडसी आणि विवेक लोकांनाच साथ देते. या सुवर्ण काळाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आळस झटकून आजपासूनच कामाला लागा. आणि हो, जाता जाता एक विशेष विनंती. बाप्पाची कृपा तुमच्यावर कायम राहावी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम बुधाय नमः नक्की टाईप करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस आणि पुढचा काळ अत्यंत शुभ आणि आनंददायी जावो.